आज आपण अगदी चटपटीत आणि कुरकुरीत नाचणीचा पौष्टिक असा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी कमी तेलामध्ये आपण हा डोसा बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका मोठ्या भांड्यामध्ये इथे मी अर्धा कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ तुम्हाला मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जाईल। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी सेम कपनी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं। यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी ठेवायच्या नाहीये। व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर मी पाणी वाढवलेलं आहे आणि मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे। आता आपण हे रेस्ट करण्यासाठी 10 ते 15 मिनिट झाकण ठेवून देऊयात। आपला डोसा मस्त असा चटपटीत लागावा यासाठी इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण टाकणार आहे। त्यासाठी इथे मी 2 हिरवी मिरची, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे आणि आपल्याला हे बारीक असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपण फिरवून घेतलंय। याऐवजी तुम्ही लाल तिखटचा पण वापर करू शकता। आपण जे नाचणीचं बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं तर 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला असं पाणी तरंगलेलं आहे। तर आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपण हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये जो आपण वाटण म्हणजेच मसाला बनवून ठेवलेला होता तो टाकून घेऊयात। तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं पेपर डोशासाठी बॅटर अगदी मस्त असं तयार आहे। आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूयात। आपण तवा मस्त असा गरम करून घेतलेला आहे। इथे मी गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवलेली आहे, त्यामुळे आपले डोसे खूप कुरकुरीत बनतात। आणि त्यानंतर इथे मी तेल टाकलेलं आहे, ते व्यवस्थित असं रुमालाने पुसून घेतलंय। आता यानंतर आपण इथे जे डोशाचं बॅटर आहे ते टाकून घेऊयात। आपला तवा जर छान गरम असेल तर डोसा अगदी कुरकुरीत बनतो आणि जाळीदार होतो। तर व्यवस्थित हे सर्व बॅटर मी टाकून घेते आणि मध्ये मध्ये ज्या जाळी दिसत आहेत त्यामध्ये आपण हे बॅटर टाकणार नाहीयेत, त्यामुळे काय होतं अगदी कुरकुरीत आपला डोसा बनतो। तर व्यवस्थित मी हे सर्व टाकून घेतले। गॅसची फ्लेम मंद केलेली आहे आणि मस्त आपण हे 2-3 मिनिट चांगलं भाजून घेणार आहोत। 2-3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा डोसा साईडने निघलेला आहे। अजिबात पण तव्याला न चिकटता अगदी व्यवस्थित असा निघून येतो। हा डोसा भाजताना झाकण ठेवण्याची पण गरज नाहीये। अगदी कुरकुरीत मस्त असा मी दुसरा डोसा पण बनवून घेतलेला आहे। आपण हा व्यवस्थित काढून घेऊयात। असेच मी बाकीचे डोसे पण बनवून घेते। हे डोसे शरीरासाठी पौष्टिक तर आहेतच, पण खायला पण ते तितकेच कुरकुरीत आणि खमंग असे चटपटीत लागतात। तर एकदा हे डोसे घरी नक्की ट्राय करून पहा, कारण आपण हे अगदी कमी तेलामध्ये आणि झटपट बनवून घेतलेले आहेत। यासाठी आधी कुठलेही बॅटर बनवून ठेवण्याची गरज नाहीये। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा। धन्यवाद।